नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी घेऊन आलेलो आहो हे प्रॉब्लेम. बरेचसे विद्यार्थ्यांना हे प्रॉब्लेम थोडं डिफिकल्ट जात होतं. इंटिग्रेशन ऑफ -1 to 1 अंडर ऑफ 1 - x स्क्वेअर dx. तर बघा हे प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं होतं. तर सिंपल आहे. लेट कन्सिडर सर्वात आधी याला आय कन्सिडर करायचं. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ -1 to 1 अंडर ऑफ 1 - x स्क्वेअर. आता इथे एक प्रॉपर्टी पण आहे आपली, की जर समजा लिमिट जर सेम आलं असेल आणि एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह आला, म्हणजे की लिमिट सेम आहे 1 1 आणि एक निगेटिव्ह आहे आणि एक पॉझिटिव्ह आहे, तर तुम्ही इव्हन आणि ऑड फंक्शन सॉल्व्ह करू शकता. म्हणजे की याला कन्सिडर करावं लागते एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1 - x स्क्वेअर आणि पुट करावं लागते एक्स इज इक्वल टू -x. जर अँसर जर निगेटिव्ह आलं ते इव्हन फंक्शन, जर अँसर जर पॉझिटिव्ह आलं तर ऑड फंक्शन. पण आहे की नाही, आपलं लक्ष द्या की असं आहे इव्हन फंक्शन म्हणजे कसं आहे ते बघा. इव्हन फंक्शन एफ ऑफ -x इज इक्वल टू, जर समजा एफ ऑफ एक्स आलं म्हणजे अँसर जर काय आलं पॉझिटिव्ह आलं पण एफ ऑफ एक्स पाहिजे आपल्याला, तर इव्हन फंक्शन होते. आणि ऑड फंक्शन म्हणजे काय होते बघा, एफ ऑफ -x इज इक्वल टू मायनस ऑफ एफ ऑफ एक्स आला तर ऑड फंक्शन होते. पण जर जस्ट आपण जर समजा जर याला पुट केलं, पुट एक्स इज इक्वल टू म्हणजे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1 - x आणि एकच्या जागी जर समजा आपण -x पुट केला, एक्सच्या जागी -x, तर -x स्क्वेअर काय येणार, एक्स स्क्वेअर येणार आणि अंडर ऑफ 1 - x स्क्वेअर. तर बघा आता हे प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं. सिंपल आहे एकदम. तर सर्वात पहिले आधी याला एफ ऑफ एक्स कन्सिडर करायचा. लेट कन्सिडर एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स कन्सिडर केलं अंडर ऑफ 1 - x स्क्वेअर. आता इव्हन आहे की ऑड आहे आधी चेक करू आपण. आता कधी लक्षात ठेवा, इव्हन आणि ऑड फंक्शन मध्ये पुट करावं लागतं एक्स इज इक्वल टू -x. एक्स इज इक्वल टू काय पुट करावं लागतंय, -x. तर जिथं जिथं एक्स आहे एक्स काढला आपण, त्याच्या जागी पुट केला -x अंडर ऑफ 1 - एक्सच्या जागी पुट केला -x चा स्क्वेअर. मग आता एफ ऑफ -x जसाच्या तसाच. आता इथं बघा अंडर ऑफ 1 जसाच्या तसा, मायनस जसाच्या तसा, -x चा स्क्वेअर किती येते, एक्स स्क्वेअर. म्हणजे एफ ऑफ -x इज इक्वल टू अंडर ऑफ 1 - x स्क्वेअर. हा एफ ऑफ -x आलेला आहे. आणि अंडर ऑफ 1 - x स्क्वेअर म्हणजे काय असते, एफ ऑफ एक्स. म्हणजे एफ ऑफ -x इज इक्वल टू आलेला आहे एफ ऑफ एक्स. म्हणजे की फंक्शन एफ ऑफ एक्स इज इव्हन फंक्शन. फंक्शन एफ ऑफ एक्स इज इव्हन फंक्शन. आता जर इव्हन फंक्शनचा प्रॉब्लेम आहे तर इंटिग्रेशनचा फॉर्म्युला बघा काय आहे. तर फॉर्म्युला असा आहे की इंटिग्रेशन ऑफ -a to a एफ ऑफ एक्स dx आलं आणि फंक्शन जर इव्हन असेल तर याचा फॉर्म्युला आहे 2 टाइम्स ऑफ इंटिग्रेशन ऑफ 0 to a एफ ऑफ एक्स. कधी जर एफ ऑफ एक्स काय आला, इव्हन फंक्शन आला. एफ ऑफ एक्स इज इव्हन फंक्शन. जर ऑड आला समजा, जर इथं जर समजा मायनस साईन आलं असतं तर आपण इंटिग्रेशन करायची काही गरज नसते, डायरेक्ट 0 याचा आन्सर लिहून देत असतो. पण हे इव्हन असल्यामुळे हा फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. तर 2 टाइम्स ऑफ 0 to a एफ ऑफ एक्स dx. तर काय करायचं बघा, आता आपला प्रॉब्लेम असा आहे, इंटिग्रेशन ऑफ -1 to 1 अंडर ऑफ 1 - x स्क्वेअर dx. ते याच्या जागी लिहावं लागेल 2 टाइम्स ऑफ 0 to 1, लिमिट सेमच आहे ना, 0 to 1 अंडर ऑफ 1 - x स्क्वेअर dx. आता एक सिंपलचा फॉर्म्युला येतो आपल्यापाशी, तर हा फॉर्म्युला तुम्हाला अप्लाय करावा लागेल. फॉर्म्युला असा आहे की जर इंटिग्रेशन ऑफ अंडर मध्ये a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल, a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल, तर फॉर्म्युलामध्ये आधी x/2 लिहायचं, x/2, नंतर हा रूट जसाच्या तसा लिहायचा, a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ठीक सांगत आहे मी तुम्हाला. बघा x/2 रूट जसाच्या तसा प्लस a स्क्वेअर बाय 2 साइन इनवर्स x बाय, हा फॉर्म्युला a स्क्वेअर बाय 2 साइन इनवर्स x बाय ए. म्हणजे बघा
x/2 हा रूट जसाच्या तसा प्लस a²/2 साइन इनवर्स x/. जर आपण कम्पेअरिंग केलं तर बघा इथे x² आहे आणि a² च्या जागी इथं किती आहे 1. 1चा स्क्वेअर किती ते 1च येते. तर सिंपल आहे, a इज इक्वल टू फक्त 1 पुट करा या प्रॉब्लेम मध्ये, बाकी काहीच नाही. तर हा 2 जसाच्या तसाच, हा 2 जसाच्या तसाच ठेवला आपण. आणि इथं फक्त काय केलं, एच्या जागी फक्त काय पुट केलेलं आहे 1 पुट केलं. म्हणजे असं आहे ना, x/2 अंडर रूट ऑफ एच्या जागी पुट केला 1, 1चा स्क्वेअर 1 मायनस x² प्लस a चा स्क्वेअर म्हणजे 1/2 साइन इनवर्स x/a च्या जागी 1. त्यानंतर लिमिट दिलेलं आहे 0 to 1. अप्पर लिमिट पुट करा, नंतर लोअर लिमिट पुट करा. हा 2 ॲज इट इज कर्ली ब्रॅकेट टाकू. आता अप्पर लिमिट म्हणजे की जिथे जिथे x आहे त्याच्या जागी 1 1 1 1 पुट करा. म्हणजे 1/2 अंडर रूट ऑफ 1 मायनस x² प्लस 1/2 च्या जागी पुट करायला लागते आपल्याला 1 पुट करायला लागते. हा x काढायचा, त्या जागी 1 पुट केला. 1चा स्क्वेअर 1/2 साइन इनवर्स केलं 1 1/1 आणि मायनस लोअर लिमिट पुट करा. च्या जागी 0 0 0. तर ऑब्व्हियसली च्या जागी 0 0 पुट केलं तर लोअर लिमिट 0 होऊन जाते, त्याचा काही प्रॉब्लेम नाही, डायरेक्टच. तर इथं 2 जसाच्या तसा इन कर्ली ब्रॅकेट. आता बघा 1चा स्क्वेअर किती ते 1 1 मायनस 1 0 0चा स्क्वेअर 0 0 इंटू 1/2 0 प्लस 1/2 1 1 गेट कॅन्सल. साइन इनवर्स 1/2 कॅल्शियम मध्ये टाका किती येते तर बघा. साइन इनवर्स 1 1 1 येत आहे, तर साइन इनवर्स 1 म्हणजे येते π/2. तरी तुम्ही कॅल्शियम मध्ये चेक करून घ्या. साइन इनवर्स 1, पण कॅल्शियमचा मोड रेडियन मध्ये असला पाहिजे. कसा असला पाहिजे? रेडियन मध्ये. त्याचा आन्सर आहे π/2. इथं 0 होऊन जाते. जर इथे च्या जागी 0 0 पुट केलं असतं ते लिहायची गरज नाही. नंतर बघा 1 इंटू हा 2 जसाच्या तसा 1 इंटू पाय 2 इंटू 2 किती होते 4. इथं डिवाइड होते 2 1 2 2 2 4. म्हणजे याचा आन्सर आलं π/2. याचा आन्सर किती आलं? π/2. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये पॉलिटेक्निकला जे असतील. तसेच आपले ऑनलाईन क्लासेस आहेत, TCC अकॅडमी बाय तायडे सर. प्ले स्टोअरवर अप्लिकेशन आहे, हे अप्लिकेशन डाउनलोड करा. ऑनलाईन क्लासेस तुम्ही परचेस करू शकता. आणि जर समजा तुम्हाला काहीही डिफिकल्टी असेल, ऑनलाईन क्लास लावायचा असेल मॅथ्स, इंजिनिअरिंग, मेकॅनिक्स, प्रोग्रामिंग, सी स्कीमचा, तर तुम्ही मला खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर कॉल करा. तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देण्यात येईल. धन्यवाद.